कलकत्त्याहून मुंबईकडे येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ एमआरपी पेक्षा जास्त किमतीत देत असल्याची तक्रार करण्यात आली। मात्र तक्रार करणाऱ्या प्रवाशालाच आयआरसीटीसी कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे। अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जाते। लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी चालती लोकल पकडणं एकाच्या चांगलं जीवावर बेतलंय। अंबरनाथच्या एका प्रवाशाला तोल जाऊन तो प्लॅटफॉर्मवर आणि लोकलच्या मध्ये अडकला। यात हा प्रवासी गंभीर जखमी झालाय। आरपीएफनं त्याला बाहेर काढत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलंय। उल्हासनगर पालिकेनं 1 एप्रिलपासून पाणीपट्टी बिलात भरमसाठ वाढ केली आहे। तसंच नळ जोडणी अनामत रकमेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे। या निषेधार्थ मनसे शाखेतर्फे पालिकेनं पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली। पाणीपट्टी बिल दरात वाढ कमी न झाल्यास शहरभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे। डोंबिवली पश्चिमेकडील वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात रिक्षाचालकांनी आक्रोश पाहायला मिळाला आहे। डोंबिवली रिक्षा चालक मालक युनियननं आज रिक्षा बंदची हाक दिली आहे। या आंदोलनाला ठाकरे गटानं पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। बदलापुरात आता कडक इस्त्री करून कपडे घालण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील। कारण कुळगाव बदलापूर लॉन्ड्री चालक मालक वेलफेअर असोसिएशननं प्रत्येक कपड्यामागे ₹1 वाढवण्याचा निर्णय घेतलाय। 10 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे।